गोव्यातील सर्वात आकर्षक 10 बीच. मित्रांनो, गोवा हे राज्य भारतातील सर्वात सुंदर आणि आकर्षक राज्यांपैकी एक आहे. गोवा या राज्याचे नाव जरी ऐकले तरी आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी समुद्र आणि समुद्राकाठी असलेले सुंदर बीचेस येतात. आकारमानाने सर्वात लहान असलेल्या या राज्याला ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान बरेच पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. गोवा या ठिकाणी नवीन वर्षाचा उत्सव हा मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जातो, जो संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोवा या राज्याला 131 किलोमीटर लांबीची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी गोवा हे एक स्वर्गच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून गोव्यातील सर्वात आकर्षक 10 बीच बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, मोबोर बीच. मोबोर बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीच म्हणून ओळखला जातो. दक्षिण गोव्यात असणारा हा बीच एक आरामशीर हँगआउट आहे. या बीचवर अनेक साहसी खेळ खेळले जातात, ज्यामुळे साहसी लोकांसाठी हा बीच एक परिपूर्ण बीच म्हणून ओळखला जातो. या बीचवर आपल्याला वॉटर स्की, स्पीड बोट, बनाना राईड्स, पॅरासेलिंग, वॉटर राईड्स आणि वॉटर स्कीइंग यासारखे खेळ या बीचवर खेळले जातात. त्यामुळे हा बीच भारताबरोबर जगभरातील अनेक पर्यटकांना आकर्षित करत असतो. नंबर 9, पोलोलेम बीच. दक्षिण गोव्यामध्ये असलेला पोलोलेम हा बीच भारतातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा मानला जातो. हा समुद्रकिनारा साधारणतः 1 मैल इतक्या अंतरावर पसरलेला आहे. याचा आकार हा अर्धवर्तुळाकार असा आहे. पोलोलेम समुद्र किनाऱ्याभोवती नारळांच्या झाडांचे घनदाट जंगल आहे. त्यामुळे हा समुद्र किनारा आणखीनच सुंदर दिसतो. पोलोलेम बीचवर राहण्याची उत्तम सोय देखील होऊ शकते, कारण या ठिकाणी कोको झोपड्या बनवलेल्या आहेत, जेथे प्रवासी आपली रात्र घालवू शकतात. दरवर्षी या समुद्र किनाऱ्याला बरेच पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 8, वॅगेटर बीच. वॅगेटर बीच हा गोव्यातील सर्वात सुंदर आणि आकर्षक बीच आहे. गोवामधील हा बीच नैसर्गिक सौंदर्याचा एक खजिनाच आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. समुद्र किनाऱ्यावर असणारी पांढरी शुभ्र वाळू, उंच खडक, नारळांची झाडे ही या बीचची आणखीन शोभा वाढवतात. वॅगेटर बीच हा गोवा या राज्याची राजधानी असणाऱ्या पणजी शहरापासून 21 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 7, कोलवा बीच. कोलवा बीच हा गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा बीच पर्यटकांसाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. कोलवा बीच हे ठिकाण गोव्यातील एक आदर्श पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले आहे. मडगाव पासून अवघ्या 7 किलोमीटर इतक्या अंतरावर असलेला हा सुंदर समुद्र किनारा त्याच्या निळ्याभोर पाण्यासाठी आणि तटावर असलेल्या पांढऱ्या शुभ्र वाळूसाठी प्रसिद्ध आहे. कोलवा या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला जेट स्कीइंग आणि पॅरासेलिंग यासारखे खेळ खेळता येतील. गोव्याला भेट द्यायला येणारे पर्यटकांचे कोलवा बीच हे एक मुख्य आकर्षण आहे. या समुद्र किनाऱ्यावर नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी असते. नंबर 6, कळगुंड बीच. कॅन्डोलिम बीच ते बागा बीच पर्यंत असलेल्या या कळगुंड बीचला गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची राणी म्हणूनही ओळखले जाते. निसर्गरम्य पांढरी वाळू असणारा हा बीच गोव्यातील साहसी जलक्रीडा क्षेत्रांमध्ये भाग घेणाऱ्या पर्यटकांसाठी एक स्वर्गच आहे. या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, वॉटर सफरिंग, बनाना राईड्स, जेट स्कीइंग यासारख्या खेळांचा मनमुराद आनंद घेता येईल. गोव्याला जाणारे बरेच पर्यटक आवर्जून या बीचलाही भेट देण्यासाठी येत असतात. नंबर 5, आरंबोल बीच. आरंबोल बीच हे ठिकाण उत्तर गोवा या ठिकाणचे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी 31 डिसेंबरला या बीचवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी असते. या बीचवरील मऊ पांढरी वाळू आणि थंड पाणी पर्यटकांना आकर्षित करत असते. त्याचबरोबर हा बीच खास करून पार्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. गोव्यातील या सुंदर आणि आकर्षक आरंबोल बीचला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी योग्य समजला जातो. पणजी बस स्थानकापासून हा बीच मात्र 34 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 4, अंजुना बीच. गोव्यातील प्रसिद्ध क्लासिक गोवा वाईब अनुभवण्यासाठी अंजुना बीच हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. दिवसा हा बीच भव्य समुद्र किनाऱ्यावरील पांढऱ्या शुभ्र वाळूने भरलेला असतो, तर सायंकाळच्या वेळेस या समुद्र किनाऱ्यावर मोहक नाईट लाईफचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. अंजुना बीच हा सायंकाळच्या वेळेस भेट देण्यासाठी एक प्रमुख ठिकाण आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दर बुधवारी पिसू बाजार भरवला जातो. नंबर 3, मोरोजिम बीच. मोरोजिम बीच हा समुद्र किनारा गोव्यातील सर्वात आकर्षक समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. मोरोजिम हा बीच शांत आणि गोव्यातील कमी गर्दीच्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. काईट सफरिंगचा आनंद घेण्यासाठी मोरोजिम हा समुद्र किनारा एक उत्तम ठिकाण आहे. त्याचबरोबर या समुद्र किनाऱ्यावर आपण विंड सफरिंग, स्केटबोर्डिंग आणि पॅराग्लायडिंग यासारख्या साहसी खेळांचा आनंद घेऊ शकतो. या समुद्र किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे
या समुद्र किनाऱ्यावर असणारे ऑलिव्ह रिडली जातीचे कासव. या बीचवर आपल्याला ऑलिव्ह रिडली या जातीचे कासव पाहायला मिळते. नंबर 2, बागा बीच. गोव्यातील बागा बीच हा भारतातील सर्वात सुंदर समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. हा बीच खास करून सूर्यास्त आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. या शांत आणि सुंदर समुद्र किनाऱ्यावर आपल्याला नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेता येईल. या बीचवरील निळ्याभोर लाटा व सायंकाळच्या वेळेची मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या बीचला भेट देण्यासाठी येत असतात. बागा बीचवर आपण स्पीड बोट, वॉटर स्कीइंग यासारख्या पाण्यातील मजेदार खेळांचा आनंद घेऊ शकतो. नंबर 1, कॅन्डोलिम बीच. कॅन्डोलिम बीच हे गोव्यातील विश्रांतीसाठी एक उत्तम ठिकाण आहे. उत्तर गोव्यातील बोरदेज या ठिकाणी हा बीच आहे. जर तुम्हाला कमी गर्दीच्या बीचला भेट द्यायला आवडत असेल तर कॅन्डोलिम बीच हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम ठरेल. वाळूच्या ढिगाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला हा बीच बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतो. या बीचवर मोठ्या प्रमाणात साहसी खेळ देखील खेळले जातात. म्हणूनच तरुण वर्ग मोठ्या संख्येने या समुद्र किनाऱ्याला भेट देण्यासाठी येत असतो. आल्हाददायक हवामान आणि निसर्गाने वेढलेल्या या समुद्र किनाऱ्याला एकदा तरी अवश्य भेट द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण गोव्यातील सर्वात आकर्षक 10 बीच बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही गोव्यातील कोणकोणत्या बीचेसना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.